पाहिलंस, तुझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे ती. बापाचा अपमान ती सहन नाही करू शकली. आणि तू फक्त निलाजरेपणे मान खाली घालून चुपचाप सगळं बघत उभा आहेस. हो तसं नाहीये दादा. आणि दादा, कुठल्या मुलाला त्याचे वडील असं झुकल्याचं पाहून आनंद होईल? सॉरी टू से दादा, पण अहो तुम्ही गोष्टी इतक्या गुंतागुंतीच्या करून ठेवल्यात ना, आणि ते आता तुम्हालाच कळत नाही. प्लीज दादा, दादा प्लीज हे सगळं थांबवा. मला खूप त्रास होतोय. आणि आर्या, आर्या हे बघ, त्यावेळी मुक्ता जरी माझ्या आयुष्यात नसती ना, तरी आपल्यात लग्नाचं नातं होऊ शकत नाही, हेच बोललो असतो मी. अगं आपण लहानपणापासून मित्र आहोत. किती छान छान आठवणी आहेत आपल्या. हे आर्या, आपण एकमेकांना किती ओळखतो. आपलं नातं म्हणजे कोणता व्यवसाय आहे का? हे बघ, सही शिक्के मारून ना पार्टनरशिप करता येते. जन्माचं नातं नाही. तुझ्या घरच्यांनी तुझी इच्छा जपली अगं, पण माझ्या घरच्यांना माझ्या इच्छेचं काहीच पडलेलं नव्हतं. अरे आपल्या समाजामध्ये, आपल्या घरामध्ये अशीच लग्न होतात. आई वडील मुलांच्या मनाचा नाही, त्यांच्या सुखाचा, भविष्याचा विचार करून त्यांची लग्न लावतात. आणि जे खिशामध्ये दमडी नसताना प्रेमविवाह करतात ना, ते असेच तुमच्यासारखे तोंडावरती आपटतात. दादा, माझी स्वप्न खूप छोटी आहेत. मला कधीच अमेरिकेला जाण्यात इंटरेस्ट नव्हता. फक्त तुमच्या इच्छेसाठी मी गेलो. कारण मला वाटत होतं माझा मुलगा अमेरिकेमध्ये जावा, तिथलं शिक्षण घेऊन इथे यावा, माझा व्यवसायामध्ये लक्ष घालावं, माझा व्यवसाय मोठा करावा, त्यासाठी त्याच्या ज्ञानाची मदत व्हावी. पण नाही, तू तर या पोरीच्या प्रेमात पडलास रे. आता तुला निक्षून एक गोष्ट सांगतो, ऐक. या पोरीचा हात तुला सोडायचा नसेल, तिच्या बरोबरच जर राहायचं असेल तर नीट ऐक. व्यवसाय तर मी करणारच, पण माझा वारसदार म्हणून तुझं नाव काढून टाकणार. मग भले त्यासाठी कोर्टामध्ये तू माझा मुलगा नाहीस हे मला सिद्ध करावं लागलं तरी चालेल. दादा, कायदा हे मान्य करेल. हो, पण रक्ताच्या नात्याचं काय? दादा, तुम्ही माझ्याकडून सगळं सगळं हिरावून घ्या. पैसा, ही प्रॉपर्टी काहीच नकोय. तुम्हाला माझा बाप म्हणण्याचा माझा अधिकार फक्त तसाच ठेवा. दादा, मला तुमचा व्यवसाय नकोय, तुमचं भांडवल पण नकोय. फक्त मला माझ्या मनासारखं जगू द्या ना. दादा, मी हरलो पडलो तरी त्याची सगळी जबाबदारी माझी असणार आहे. पडल्यावर उठण्याची आणि हरल्यावर पुन्हा जोमानं सगळं उभं करण्याची जी ताकद आहे ना, हो ती मला मिळणार आहे. माझ्या भविष्याची तुम्हाला किती काळजी आहे हे मला माहित नाही असं तुम्हाला वाटतंय का? दादा, जो रस्ता तुम्ही माझ्यासाठी बनवलाय ना, त्याने मी श्रीमंत होऊ शकतो, यशस्वी नाही. अरे पण एवढं सगळं वैभव असताना आणखीन काय हवंय तुला? मला फोटोग्राफी आवडते. पण दादा, हे तुम्हाला माहित नाहीये, कारण तुमच्या भीतीमुळे मी कधी हे तुम्हाला सांगूच शकलो नाही. दादा, मला फोटोग्राफी खूप आवडते आणि मला त्यातच माझं करिअर करायचंय. तुझ्या या बावळटपणाकडे मी लक्ष दिलेलं ना, तेच बरं केलं.
कसले छंद जोपासतोयस तू? अरे 24 तास दोन्ही हाताने अशी उधळली ना तरी न संपणारी एवढी संपत्ती आहे आपल्याकडे. कसले भिकेचे डोळे लागलेत फोटोग्राफी. त्यांना स्वतःच्या पायावर उभी राहायची इच्छा असेल तर ते चुकीचं काय? स्वतःचा रस्ता स्वतः निवडायचा असेल तर वाईट काय? आणि आमची दोघांची किती धडपड करायची तयारी आहे. दादा सॉरी. हे बघा मी तुमच्या इच्छेविरुद्ध जातोय म्हणून माझ्यावर राग धरू नका. पण मला स्वतःचं नाव स्वतःचं स्थान निर्माण करण्याची एक संधी द्या. आजपर्यंत मी खूप संघर्ष करून इथपर्यंत आलोय. जोडे झिजवलेत. एक वेळेला जेवून राहिलोय. रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास केलाय मी. झगडलोय. हे सगळे डायलॉग आहेत ना हे असल्या या गरिबांनी बोलायचे असतात. तोंडामध्ये सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या तुझ्यासारख्या मुलांनी नाही. आपण फक्त राज्य करायचं. हे बघा दादा. अच्छा तरी सुद्धा तुला हा सगळा संघर्ष त्याग करायचाच आहे का? ठीक आहे. तुम्ही दोघं परीक्षेला तयार आहात ना? मग तुम्हाला सिद्ध करायची मी एक संधी देतो. पण त्याच्या बदल्यात तुम्ही काय देणार मला? दादा पण हे सगळं. रेणुका जरा शांत राहा. बाळा बापावर विश्वास ठेव थोडासा. सॉरी. हा त्याच्या बदल्यात तुम्ही काय देणार मला? जोपर्यंत हिला मी या घरची सून म्हणून मान्य करत नाही तोपर्यंत तुम्ही दोघांनी एकत्र राहायचं नाही. तू तुझ्या खोलीत मीही बाहेर आउट हाऊस मध्ये.